टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाणे महानगरपालिकेकडून 31व्या वर्षा मॅरेथॉनमध्ये आज सकाळपासून 6 वाजेपासून सुरू आहेत आणि या मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर खासदार नरेश म्हस्के आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे हे देखील सहभाग झाले होते। पहाटे 21 किलोमीटरच्या या रनमध्ये त्यांनी हिरवा झेंडा दाखवला होता। मात्र आता आपण पाहू शकतो या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन स्वतः धावताना या ठिकाणी धावणार आहेत आणि यासाठी ही तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 20 ते 25 हजार स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। लहान मुलांसाठी या ठिकाणी 1 किलोमीटरपासून 3 किलोमीटरपर्यंतची या ठिकाणी अंतर ठेवण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर 18 वर्षाच्या मुलांसाठी या ठिकाणी 10 किलोमीटर व पुरुष आणि महिलांसाठी 21 किलोमीटरचा पट्टा आहे। आणि आपण पाहू शकता या ठिकाणी एकनाथ शिंदे जे आहेत ते या ठिकाणी स्पर्धेत धावताना आपल्याला दिसून येत आहेत। या मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना या ठिकाणी दिसून येत आहेत। त्याचबरोबर खासदार नरेश म्हस्के देखील या मॅरेथॉनमध्ये सहभाग झालेले आहेत। एकंदरीत तरुणाई कुठेतरी या मॅरेथॉनमध्ये मॅरेथॉनच्या राष्ट्रासाठी काहीतरी करावं, देशासाठी व राज्यासाठी काहीतरी करावं असे घोषवाक्य या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी थोड्या वेळपूर्वी दिलेले आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी एकनाथ शिंदे हे स्वतः धावत या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेले आहेत। त्यांच्यासोबत जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मॅरेथॉनमध्ये धावताना दिसत आहेत। त्याबरोबर आपण पाहू शकतो की खासदार नरेश म्हस्के हे देखील या ठिकाणी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ठाण्यामध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा 31वी मॅरेथॉन स्पर्धा आहे। सकाळी या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवत या मॅरेथॉन स्पर्धेचं सुरुवात या ठिकाणी केलेली होती। आपण पाहू शकता सर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तुम्ही स्वतः आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्पर्धक जे आहेत या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन धावताना या ठिकाणी दिसलेले आहेत। कुठेतरी तरुणांमध्ये जोश यावा यासाठी मोठ्या प्रमाणात आव्हान देखील एकनाथ शिंदे यांच्याकडनं करण्यात आलेले आहेत। खासदार नरेश म्हस्के हे देखील या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। सकाळीच त्यांच्या पत्नी आणि त्यांनी हिरवा झेंडा या ठिकाणी दाखवत तरुणांना कुठेतरी या स्पर्धेचा उत्साह त्यांच्यात निर्माण व्हावा याची सुरुवात केली होती आणि या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात देखील त्यांनी केली होती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।